या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सचिन मच्छिंद्र माने वय 28 या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना डॉक्टरांनी मृतदेहाचा विसेरा आणि महत्त्वाचे नमुने राखून ठेवले असून ते अधिक तपासासाठी पुणे येथील न्यायवैद्यक शास्त्र विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतरच सचिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. सचिन माने हा 10 मार्च रोजी घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने त्याचा भाऊ स्वप्नील माने याने विजापूर नाका पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद केली होती. त्यानंतर 13 मार्च रोजी सचिन जिमला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. तो पुन्हा परतलाच नाही. 18 मार्च रोजी पत्नी कल्याणी माने यांनी पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी पंढरपूर आणि मोहोळ येथील 2 व्यक्तींवर संशय व्यक्त केला. दुर्दैवाने 27 मार्च रोजी सैफुल परिसरातील झाडी झुडपात सचिनचा मृतदेह गळफास घेतलेल्या आणि अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला. सचिनच्या पत्नीने व्यक्त केलेला संशय आणि मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. ही आत्महत्या की त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले किंवा हा घातपाताचा प्रकार आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या विजापूर नाका पोलीस तांत्रिक तपास आणि संशयित व्यक्तींच्या चौकशीवर भर देत आहे. पुण्याच्या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने शवविच्छेदनानंतरही प्राथमिक स्तरावर मृत्यूचे ठोस कारण समजू शकलेले नाही. मृत सचिन माने याची बॉडी डिकम्पोज झाल्यामुळे डॉक्टरांनी विसेरा आणि काही सॅम्पल राखून ठेवले आहेत. ते नमुने पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा होईल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.